आपण जर विचार केला तर अगदी जुन्या सरकारच्या 15 वर्षामध्ये 15 वर्षाचं, आणि मी तर ही जी आकडेवारी देतोय ना, मी काँग्रेस राष्ट्रवादीला आव्हान देतो, माझी आकडेवारी खोटी सिद्ध करून दाखवा। या ठिकाणी 15 वर्षामध्ये त्यांनी कर्जमाफी, थेट मदत किंवा पीक विमा मिळून 15 वर्षात त्यांनी बुलढाणा जिल्ह्याला दिले 255 कोटी रुपये। 255 कोटी, 2609 कोटी, म्हणजे 2255 कोटी आणि 2609 कोटी रुपये हा निधी या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आम्ही दिला। आणि हेच परत तोंड वर करू करू सांगतायत की हे शेतकऱ्याचे कैवारी आणि आम्ही शेतकऱ्याचे दुश्मन। मला सवाल यांना, शेतकऱ्याची जिल्हा बँक बुडवली कोणी? एकदा याचा आम्हाला हिशोब द्या। या शेतकऱ्याची बँक या ठिकाणी तुम्ही बुडवली, आणि या महाराष्ट्रामध्ये या विदर्भाच्या सुपुत्राला तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं, तर या बुडालेल्या बँकेला 250 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी दिले आणि ती बँक बाहेर काढायचा प्रयत्न केला। आणि आता राज्य बँकेला पुन्हा 200 कोटी रुपये दिले आणि सांगितलं ही जिल्हा बँक तुमच्या सोबत घ्या, आमची जिल्हा बँक चालली पाहिजे। हा प्रयत्न, याला जीवित ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारनं केला। आज आपण बघा, आपलं सरकार आल्यानंतर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एकूण जर आपण बघितलं, सिंचन आणि रस्त्याच्या कामाची बेरीज केली 10,000 कोटी रुपयाची कामं चालली आहेत। माननीय गडकरी साहेबांनी जिगाव सारखा प्रकल्प असेल, इथले मध्यम प्रकल्प असतील, छोटे प्रकल्प असतील, एकट्या बुलढाणा जिल्ह्याला 6,000 कोटीचं पॅकेज दिलं। अरे आम्ही एक खडकून येत नव्हता, आता इतका पैसा मिळालाय की 3 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा एकही प्रकल्प शिल्लक राहणार नाही, सगळा जिल्हा या ठिकाणी सिंचनाखाली येईल। हे काम आपण करून दाखवलं। आज जिल्ह्यामध्ये कुठेही जा, रस्त्याची कामं, महत्वाच्या रस्त्याकरता मला मागणी आली, 5 मिनिटात आम्ही 18 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि इथले रस्ते बदलण्याचं काम आम्ही सुरू केलं। शहर असो, गाव असो, इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रचंड काम चाललंय। आज मोठा दुष्काळ आपण सहन करतोय। या दुष्काळामध्ये यापूर्वी कधी केंद्र सरकारचं अनुदान जुलैच्या पूर्वी मिळत नव्हतं। बंधू भगिनींनो, आता आपण जर बघितलं तर फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारने 5,000 कोटी रुपये दिले आणि मार्च पर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान त्या ठिकाणी टाकलं। आज आपण बघितलं तर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या जिल्ह्यात इतकं चांगलं काम झालंय, पण आपल्याला पाण्यानं ललईत अशा प्रकारचा दिसेल हे काम या ठिकाणी तुमच्या आणि आमच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे मोठ्या प्रमाणात कामं झाली, दुसरीकडे या जिल्ह्याचं चित्र आपण बदलतोय। एक काम करणारं सरकार आपल्याला, आमचे लोकप्रतिनिधी, खासदार असतील, आमदार असतील, सगळे काम करतायत। या ठिकाणी आई जिजाऊंच्या ठिकाणी एक विकास आराखडा अनेक वर्षाची मागणी होती, त्याचं काम आपण सिंदखेड राजाला सुरू केलं। शेगावचं काम आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू केलं। आज जर आपण बघितलं, सर्व प्रकारची कामं या ठिकाणी चालली आहेत। पण बंधू भगिनींनो, ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे, मी आधीच आपल्याला सांगितलं, ही दिल्लीची निवडणूक आहे, या देशाच्या अस्मितेची देखील निवडणूक आहे। ही निवडणूक या देशाच्या सुरक्षेची देखील निवडणूक आहे। आज आपण बघा, मोदी साहेबांनी ज्या योजना आणल्या त्या प्रत्येक योजनेला सबका साथ सबका विकास आहे। मोदी साहेबांनी योजना आणताना कोणाला जात विचारली नाही, कोणाला धर्म विचारला नाही, कोणाला पंथ विचारला नाही, कोणाला भाषा विचारली नाही, प्रत्येकाच्या विकासाकरता योजना आली। आणि आज या देशामध्ये एक असं वातावरण तयार होत आहे की प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन होत आहे। पण त्याच वेळी या गल्लीमध्ये खंडूनी बंडूला मारायचं, बंडूनं बापाकडे जायचं आणि म्हणायचं, बापू बापू तो खंडू मला मारतो, तू त्याला सांग। अरे 125 कोटीचा देश, या 125 कोटीच्या देशाच्या प्रमुखामध्ये ही हिम्मत नव्हती की उभा राहून म्हणे, खबरदार पाकिस्तान, जर माझ्याकडे बॉम्बस्फोट केला तर तुझ्याकडे घुसून मी तुझ्या आतंकवाद्यांना मारल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याची हिम्मत या देशामध्ये नव्हती। पण बंधू भगिनींनो, या देशामध्ये परिवर्तन झालं। माननीय मोदीजींचं सरकार आलं, सुरक्षा वाढवली। आपण बघितलं असेल, उरीमध्ये पाकिस्तानी आतंकवादी घुसले, आमच्या जवानांना त्यांनी शहीद केलं।
आमचे जवान शहीद झाल्यानंतर मोदीजींनी सैन्याला सांगितलं आमच्या जवानाच्या रक्ताचा मोल काय आहे हे या पाकिस्तानी आतंकवाद्यांना समजलंच पाहिजे। आमचे जवान या ठिकाणी कशा प्रकारे लढतात आणि त्यांच्यावर जर असा हल्ला होत असेल तर पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे। आणि या भारताच्या जाबाज सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्या ठिकाणी जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, आतंकवादी मारून टाकले। आमचं सैन्य परत आलं, आमच्या सैन्याला साधं खरचटलं देखील नाही। त्या दिवशी दुनियेला भारताची ताकद काय आहे हे लक्षात आलं। बंधू भगिनींनो, यापूर्वी जगामध्ये केवळ 2 देश होते, एक होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल। अमेरिका आणि इस्रायलच्या सैनिकांना भारत बंधू भगिनींनो, हा जुना भारत नाही आहे। मोदीजींनी एक स्वाभिमानी भारत उभा केलाय। हा मार खाणार नाही, हा चर्चा करणार नाही। अरे यापूर्वी देखील आमची सेना देशाच्या नेतृत्वाला म्हणायची बॉम्बस्फोट ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची आहे। याकरता मी म्हणतो की या देशामध्ये काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बघा, काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बघा। एकीकडे ते पाकिस्तानी आतंकवादी आमच्याकडे घुसतात, आमच्या लोकांना मारतात, आमच्या जवानांवर हल्ला करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो या ठिकाणी हल्ला करू नका, पाकिस्तानशी चर्चा करा। माझा तुम्हाला सवाल आहे, मला सांगा अशा प्रकारे जर पाकिस्तान आमच्या लोकांवर हल्ला करत असेल, सांगा पाकिस्तानची चर्चा केली पाहिजे का? सांगा केली पाहिजे का? केली पाहिजे का? मग बंधू भगिनींनो, जरा राष्ट्रवादीवाले जेव्हा मतदान मागायला येतील ना, त्यांना विचारा तुम्ही जर पाकिस्तानची चर्चा करायला या ठिकाणी तयार असाल तर मग तुम्हाला मत द्यायचं कशाला, हा सवाल त्यांना विचारा। पण बंधू भगिनींनो, काँग्रेस तर त्याच्याही 2 पावलं पुढे चालली गेली। काँग्रेसने सांगितलं आमचं आघाडीचं सरकार देशामध्ये आलं तर आम्ही काश्मीर मधनं सैन्य कमी करू, काश्मीरमध्ये सैन्याला दिलेले विशेष अधिकार हे आम्ही काढून टाकू। काय अधिकार दिले काश्मीरमध्ये सैन्याला? काय अधिकार दिले सांगा? काश्मीरमध्ये एवढेच अधिकार आहे की एखादा पाकी आतंकवादी शिरला तर त्याच ठिकाणी त्याला गोळी मारून ठार मारता येतं। आणि दुसरा अधिकार आहे पाकिस्तानकडनं पैसे घेऊन जे लोक आमच्या सैन्यावर गोटमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आहे। काँग्रेस म्हणतं हे अधिकार परत घेऊन घेऊ, म्हणजे आमच्या जवानांनी छातीवर गोळ्या खायच्या, त्यांनी शहीद व्हायचं, पण गोळी चालवायची नाही। उद्या एखादा राठोड, एखादा राजपूत आमचा शहीद झाला आणि त्याचं पार्थिव घेऊन त्याच्या घरी गेलो तर त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाला आम्ही हे सांगायचं की बाबा रे काय करायचं, काँग्रेसचं सरकार आहे, यांनी सैन्याचे विशेष अधिकार काढून टाकले, त्यामुळे आता गोळी घालता येत नाही, छातीवर गोळी झेलावी लागते। इतकी लाजिरवाणी स्थिती मतांच्या लागून चालना करता ही जर काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार असेल तर ही निवडणूक या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे। याच्या पुढे जाऊन हे सांगतात आम्ही 124A कलम काढून टाकू, आमचं सरकार आलं 124A कलम काढून टाकू। 124A काय आहे? देशद्रोहाचा गुन्हा। या देशामध्ये ज्याने देशद्रोह केला त्याच्यावर 124A लागतो। बंधू भगिनींनो, उद्या एखाद्या व्यक्तीने म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाहीये, मी ते जाळून टाकेल, तर 124A अंतर्गत 10 वर्षाकरता त्याला जेलमध्ये टाकता येतं। एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं। आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांच्यावर 124A लागतो। पण त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये पाकिस्तान जिंदाबाद आमच्या पोलिसांनी 124A लावून त्यांना जेलमध्ये बंद केलं तर काँग्रेस पार्टीला एवढं दुःख होतं, ते म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही 124A काढून टाकू। माझा सवाल तुम्हाला आहे, जर या देशामध्ये देशद्रोह करणं हा गुन्हा होत नसेल तर मग कुठला गुन्हा या देशामध्ये होणार आहे? देशाच्या संविधानाला, देशाच्या तिरंग्याला नाकारण्याचा अधिकार जर या देशामध्ये मिळत असेल तर बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही निवडणूक एखादे प्रतापराव जाधव निवडून आले काय आणि हारले काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय आणि नाही राहिला काय, हा देश
धनुष्य बाणाची बटन दाबून तुम्ही प्रतापराव जाधवांना वोट द्याल, हे वोट सरळ मोदीजींना मिळेल आणि या मतानं मोदीजींना अशी ताकद मिळेल, एका हातात भारताचा तिरंगा झेंडा आणि दुसऱ्या हातात भारताचं संविधान घेऊन मोदीजी ज्यावेळेस निघतील, हे जेवढे देश विरोधी आहेत यांना परास्त करून पुन्हा एकदा एक मजबूत भारत तयार होईल. आणि म्हणून हा मजबूत भारत तयार करण्याकरता प्रतापरावांना निवडून द्या आणि देशविघातक शक्तींना जे मदत करतात त्यांचा डिपॉझिट जप्त करा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय